पुढे जर ऐकलं तर तुमचं डोकं बंद होईल. महिला म्हणलं नीट बसे. पुढचं 5वीची पोरगी आहे, 5वीची, आणि 3रीला पोरगा आहे. काय वय आहे का? ती 5वीची पोरगी पोरग जर शाळेतून आलं ना, ए बरे 5वीचं पोरगण पोरगी जर शाळेतून आली ना, तर ती आईला काय म्हणते माहिती? आई भूक लागली का आई, मला जेवायला दे आई. आई एक भाकर चुरते, पातळ कालवण होते, काला करून देते. ती पोरगी जेवताना आईला म्हणते आई जेव का माझ्या बरोबर थोडी. का? माझा बाप जर दारू पिऊन आला ना, आई मारेल तुला, तर तुला जीव देणार नाही. तू जेव माझ्या संग, जेव गाई. तुला 3 दिवस झाले माझा बाप जीव देत नाही. पोरं अभ्यास करतात आणि बापाचा आवाज आला तर दारुड्याची पोरं खाटाखाली लपतात. ही अवलाद कालवण फेकून देते, ताटल्या फेकून देते, बायकोच्या कानफटीत मारते. 3रीच पोरग बापाला घाबरून बहिणीच्या कुशीत घुसत आणि दोन्ही पोरं खाटाखाली झोपतात. आणि ती पोरगी तोंडावरच पांघरून काढते आणि बाप आईला कसा मारतो हे पाहते. आई रडते. फक्त सगळे मला सांगा दारुडे, हा विनोद नाहीये. जर कोणाला वाटलं कीर्तनात दारुड्याला लयच महाराज बोलला, त्याला परत बोलवायचं नाही, तर त्याला म्हणा बघते तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग करेल तुला काय म्हणलं. चित्र आज आपल्या लोकांची आहेत किंवा नाही, नाहीये. आणि सांगा सगळे दारू पिणारी लोक, तुमच्या पोरांनी तुम्हाला भाकरी का घालाव्यात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. मी 2 मिनिटं थांबतो. अजून 2 मिनिटं थांबतो. तुम्ही जर त्याला लहानपणी त्याच्या आईला उचलू आपटतं त्याच्या देखत, तर तुमच्या पोरानं मोठा झाल्यावर तुम्हाला घरात का ठेवावं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला अजून 5 मिनिटांनी द्या. बस. समाज नाव ठेवल म्हणून तो पोरगा सांभाळितोय, नाही तर तुम्ही त्या भाकरी घालायच्या लायकीचे बस नाही. आणि शहाण्या बापांनी दारुड्यांनी ज्यांनी मुलांना त्रास दिला, त्यांनी मुलं मोठी होऊन सांभाळेपर्यंत जगूच नाही. दारू भरपूर प्या तुम्ही, दारूच्या बद्दल आपला शब्द सुद्धा नाही. तुम्हाला दारू तुम्ही आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूनं कपडे धुवा. तुम्ही पाणी हा विषय घेऊच नका. दारूनं बाथरूमला न्या, मागून आगो होत्या, जाऊ द्या. आंघोळीला दारू वापरा. फक्त बाळूबाबा पुढे सांगतो, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका. तुमचं काय मत आहे? बायका नका करू. तुम्ही कचाकच प्या. आता कीर्तन संपल्यावर सदात खंबे आणा, सकाळ बोल मरा, आमचं काही गेलं नाही. पण बायका करू नका तुम्ही. आणि पुरीनो भंगार पोरांच्या नाईत लागू नका. आम्ही एका वर्गात होतो ना, अक्कल आहे का तुला? नाही याद पडलं. त्याला मला रसाच्या दुकानात नेलं, रस पाजला. मी 9 ग्लास रस पिले जर शिवते. आणि त्याच्या घरात सला पैसे नव्हते, त्याने गाड्यावर गाण टाकलं. मग मला कळलं तो खरंच दान शिवडे. जो माझ्यासाठी गाड्यावर गाण होतो, तो माझ्यासाठी त्याच्या आई बापाला उचलून आपटू शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात जेवढ्या पुरी भंगार पोरांच्या प्रेमात पडल्या, तेवढ्या आयुष्यात फेल गेल्या. अंगातली ताकद जपून वापरा. मी काय काळजी करायची ना, आपण पुढे जाऊ द्या. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. या 3 वाक्य बाळूबाबाच्या यात्रेला फिट बसतात का सांगा? कशावरून आयुष्य जात आहे